हाय हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत सुपर ड्राय क्लेने आर्ट. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या सुपर ड्राय क्ले लागणार आहेत. हे ऑलरेडी कलरमध्येच मिळते आपल्याला आणि 20 मिनिटात वाहून जाते आणि खूप हलके असते. अगदी 2 वेने पण आपण त्याला वॉलवर हँग करू शकतो. मीने ब्ल्यू कलर घेऊन त्यामध्ये व्हाईट मिक्स करून स्काय ब्ल्यू कलर तयार केलेला आहे. त्याला आपल्याला कार्ड शीटवर स्प्रेड करून लावून घ्यायचं आहे. ते चिपकवायला आपल्याला फेविकॉल वगैरे काहीच लागत नाही. तो आपोआप त्याला होल्ड करून घेतो. त्यामुळे नुसतं स्प्रेड करायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी इथं थीमसाठी स्काय आणि गवत आणि फ्लावर्स घेतलेले आहेत. तर मी आता आपली गवत बनवून घेणार आहे आणि त्यासाठी मी हिरवा रंग घेतलेला आहे. त्याला स्ट्रेच केला की त्याची लांब दांडी बनते किंवा हाताने गोल केला तरीही व्यवस्थित शेप गोल येतोच. पण एक मात्र काळजी घ्यायची आहे. एकदा ते लावलं की निघताना तो त्याला पूर्णपणे चिपकून जातो. जरी काढायचा प्रयत्न केला तरी त्या कलरचे तिथं रेसिड्यू राहून जातात. आता आपल्याला फ्लावर्स बनवायचे आहे. त्यासाठी मी वेगवेगळ्या कलरचे फ्लावर्सचे कलर घेतलेले आहे. ऑरेंज, येलो असे कलर घेतलेले आहेत. माझ्याकडे शेप द्यायला त्याचे मोल्ड आहेत. त्याने मी शेप देऊन घेतलेला आहे. मस्त फ्लावरचा शेप अगदीच 2 सेकंदामध्ये रेडी झाला. आपल्याला प्रत्येक वेळेस फ्लावर वगैरे काहीही चिपकवताना फेविकॉल वगैरे काहीच लावायची गरज पडत नाही. हे आर्ट अगदी लहान मुलंही अगदी सहजतेने करू शकतात आणि दिसताना पण खूप सुंदर असे दिसते. भिंतीवर लावल्यावर पण खूप छान दिसते आणि 2 वे टेपने पण होल्ड होते ते. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. तसंच माझ्याकडे पानांचा शेपचा पण मोल्ड होता. त्यामुळे मी पानांचा शेपही केलेला आहे. त्यानंतर जरी तुमच्याकडे मोल्ड नसला तरी हाताने मीने एक शेप दिलेला आहे पानांचा. त्यामुळे तुम्ही हाताने सुद्धा शेप आणि फ्लावर्स बनवू शकतात. काहीच प्रॉब्लेम होत नाही. ही क्ले वापरण्यासाठी अगदीच इझी असते. त्यामुळे त्याला शेप अगदी व्यवस्थित प्रकारे दिला जातो. मीने हाताने लीफ बनवून त्याला कटरच्या साहाय्याने लाईन्स देऊन घेतलेल्या आहेत. ज्या पानांच्या शिरा आहेत त्याची डिटेलिंग पण दिलेली आहे. असेच प्रकारे तुम्ही टूथपिक पण वापरू शकता त्याला शेप देण्यासाठी आणि वरची डिटेल्स देण्यासाठी पण. वरची बाजू जरा खाली वाटत होती म्हणून मीने तिथं बटरफ्लाय शेप करून घेतलेला आहे व बटरफ्लाय लावून घेतलेला आहे. त्यावर मी त्याचे 2 विंग्स पण लावलेले आहेत व मधला भागही काळ्या रंगाने देऊन घेतलेला आहे. ह्यामध्ये शेप देताना पुढचा कर्व शेप आलेला नव्हता. मीने फक्त पुढचं टोक थोडं ओढलं त्यामुळे अगदी व्यवस्थित असा कर्व शेप बनून गेला. यावर मी थोडंसं डिटेलिंग दिलेली आहे. ब्लॅक कलरचे छोटे छोटे डॉट बनवून मी त्यावर ठेवलेले आहेत. यानंतर फ्लावरच्या मध्यभागी मीने त्याचे परागकण दाखवण्यासाठी फ्लावरच्या अपोजिट कलर घेऊन त्यावर छोटेसे गोल करून क्लेचे तिथं लावून दिलेले आहेत. अशा प्रकारे झाले आपलं वॉल आर्ट रेडी.